हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सर्व? तुम्हाला आता दिसत असेल की आमची गाडी पूर्णपणे भरलेली आहे. पुढं दादा आणि हे राघव, समू, माझ्या भावाची मुलगी, आम्ही सगळे चाललो आहे माझ्या माहेरी म्हणजे कोल्हेवाडीला धोंडा खायला. काल आमच्या घरी खूप मोठा धोंडा झाला. माझ्या 6 नंदन, त्यांचे मिस्टर, म्हणजे टोटल 12-13 माणसं, अजून पण आमचे खूप सारे पाहुणे होते. म्हणजे आज माझ्या माहेरी धोंडा आहे. तर माझे सासू सासरे म्हणजे दादा, ताई, माझे ह्या नंदन, राणी, ह्या तर माहीतच आहे तुम्हाला, ब्लॉगमध्ये असतातच. आणि हे आणि दादा आणि राघव पण, आणि अजून दादांचे एक फ्रेंड आहे गावातले, त्यांना आम्हाला पिक करायचं आहे. तर आम्ही सगळे चाललो आहे आता धोंडा खायला. आणि ऍक्च्युली कसं झालंय ना, आता आमच्या घरचे सगळे युज टू झाले आमच्या व्हिडिओसाठी, म्हणजे सगळे व्यवस्थित बोलतात. आता जवळजवळ 7-8 महिन्यापासून आम्ही ब्लॉग करतो, युट्यूबला करतो, इंस्टाग्रामला छोटे छोटे मिनी ब्लॉग बनवतो. तर आमच्या घरच्यांना आता काही वाटत नाही व्हिडिओचं, म्हणजे असं काही कुतूहल नाही वाटत. ते युज टू झाले त्या गोष्टीसाठी, सगळे व्यवस्थित बोलतात. पण माझ्या माहेरी अजून एवढे युज टू नाही झालेले, ते जास्त बोलत नाही किंवा त्यांना आवडत नाही व्हिडिओ. माझ्या स्पेशली माझ्या वडिलांना तर असे व्हिडिओ वगैरे काही आवडत नाही. माझ्या आईला वगैरे आवडतात. म्हणजे मला माहित नाही, मी तर ब्लॉग करायला सुरुवात केली आहे, पण माहित नाही तिथं गेल्यानंतर किती कोण सपोर्ट करतं, मला काय कॅप्चर करता येईल किंवा मी काय शूट करेल माहित नाही. सुरुवात तर केली ब्लॉगची, आता बघूया कसा होतोय, काय होतोय ब्लॉग. आमच्याकडे अधिक मास मध्ये प्रथा आहे, लेकीला जावईला सासऱ्यांना बोलवतात, रस वगैरे म्हणजे आंब्याचा रस, पुरणपोळी वगैरे करतात. प्रत्येक भागाभागानुसार वेगळी पद्धत असते. तर आता चाललोय आम्ही, बघू आता मग मी किती प्रकारे कॅप्चर करू शकते. जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं करेल आणि तुम्हाला मी पुढची जर्नी दाखवते. सो स्टे ट्यून. मग 40 ते 45 मिनिटांनंतर आम्ही पोहोचलो माहेरी म्हणजे कोल्हेवाडीला. छान रांगोळी काढलेली होती सन लेक जावयाच्या कौतुकाचा. घ्या ना पुढे. गेल लावा फक्त बस. नाही पाणी टाका लागेल. पाणी सपडा. पाणी माझे आई आणि वडील औक्षण करणार होते, त्याचबरोबर आमचे पायी पण धुणार होते. पण हे अजिबात तयार होत नव्हते आणि मला पण, माझ्या बुद्धीला पण पटत नव्हतं की माझ्या वडिलांनी हे पाय धुवावेत, पण ते बिलकुल ऐकत नव्हते. शेवटी आम्ही तयार झालो. माझ्या वडिलांनी औक्षण केलं, त्यांचं पाय वगैरे धुतले. आपल्या ह्या तर रूढी परंपराच आहेत, जेव्हा आपलं कन्यादान करतात वडील तेव्हा पण आपल्या जावयाचे पाय वगैरे धुवून औक्षण करतात. तसंच सेम आपल्या धोंड्याला पण केलं जातं. भागाभागानुसार सगळ्या पद्धती वेगळ्या आहेत. माझ्या माहेरी ही पद्धत फॉलो केली जाते. फुले लावायचे एकदम. बाप्पा करायचंय, बाप्पा फुल 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 फुलच करा. किती छान त्याच्यानंतर माझ्या आईने पाय वगैरे धुवून हळदी कुंकू वगैरे वाहून माझं पण औक्षण केलं. ॲक्च्युली आमचं लग्न 2018 साली झालं होतं, तेव्हा पण धोंडा आला होता. त्याच्यानंतर तेव्हा पण छान धोंडा केला होता आमचा. ह्या वर्षी माझ्या बहिणीचं लग्न झालं, तिचा पहिला धोंडा होता. ते आमच्या आधी आले होते, त्यांचं औक्षण वगैरे, पाय वगैरे धुणं, त्यांचं स्वागत वगैरे ऑलरेडी झालं होतं. आम्हाला थोडासा वेळ झाला. त्यांचं सगळं ऑलरेडी झालेलं होतं म्हणून मला काही कॅप्चर करता नाही आलं. म्हणून मला जेवढे मोमेंट रेकॉर्ड करता आले तेवढेच मी ब्लॉगमध्ये ॲड केलेले आहेत. दादा ते आले दिवा नाही. काय करायचं? नमस्कार. घेतला का? नंतर मग हे राघवचे मामा आणि मामी, माझा लहाना भाऊ पुण्याला असतो त्याच्यामुळे तो नव्हता आला. भाच्याचं पाय वगैरे धुवून औक्षण वगैरे केलेलं चांगलं असतं, तेवढंच पुण्य भेटतं मामा मामीला. म्हणून मग त्याचं नंतर सगळं काही ह्या औक्षण करून पाय वगैरे धुवून त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं. आधी जेवून घ्या म्हणून आधी कसं लय मोठं झालं ते. बरं सर, नाही करा ना. थांबा ना, म्हणलं बुचकल वर घालू म्हणजे त्यांना शुगर नाही, तुम्हाला शुगर आहे तरी मी खाते.
तेल पाटाच्या बुडा आता कसं नाही काय? नाही वाजत नाही सांगते ते अहो अरे आणा मला थांबला होता. तू लागलाय दिवा तुम्ही आमच्या वेळेस ट्रायच नाही केला बाय द वे लावायचा नाही 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 तुम्ही ट्रायच नाही केला आमच्या वेळेस नाही नाही इथंच होता. आवर पटकन चाल. मी ना तुम्ही आमच्या वेळेस ट्रायच नाही केला या आता सगळे सोबत नंतर मग तुम्ही पाहिलं दादांचं आणि ताईंचं पण औक्षण वगैरे झालं आणि तुम्हाला ओळख करून देते ही माझी बहीण आहे आणि तिची मिस्टर त्यांचं पण छान वेलकम वगैरे झालं त्याच्यानंतर मग आम्ही तिघं राघव हे आणि मी मग आमचं वेलकम झाल्यानंतर मग माझे सासू सासरे माझ्या बहिणीचे सासू सासरे तुमची ओळख करून देते मी हे माझ्या बहिणीचे सासू सासरे आहेत आणि मग त्यांचं छान वेलकम वगैरे झालं त्याच्यानंतर ह्या नऊवारी ब्ल्यू कलरच्या साडी घातलेल्या माझ्या बहिणीच्या आजू सासूबाई आहेत मग त्यांचं छानपैकी वेलकम झालं बाबा आले नाहीत कारण त्यांची तब्येत बरी नव्हती मग आम्ही सगळ्यांचं वेलकम झाल्यानंतर मग हे सगळे पाहुणे रावळे जे माझ्या वडिलांनी बोलवले होते धोंड्यासाठी मग त्यांचं पण छानपैकी वेलकम झालं वेलकम वगैरे औक्षण वगैरे सगळं झालं होतं आता जेवणाची तयारी करायची होती स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला होता मग ताटं वगैरे रेडी झाले आम्ही सगळे जेवण करायला बसलो छान छोटीशी फुलांची रांगोळी वगैरे काढली होती आणि मग आम्ही सर्व लेक जावई जेवायला बसलो त्याचबरोबर आमचे सासवाही आणि आमचे सासरेही जेवण करायला बसले होते मी ना एक छोटासा इंट्रो देते अबाउट माय फॅमिली म्हणजे माझ्या माहेरची फॅमिली माझे वडील पण शेतकरी आहे माझी आई पण शेती करते तर आम्ही 4 भावंडं आहोत तर आमच्या तिघांचे लग्न झालेले आहेत एक भाऊ माझा अजून शिकतोय आणि आमच्या चौघांचेही शिक्षण माझ्या वडिलांनी शेतीवरती धंद्यावरती ट्रॅक्टर धंद्यावरतीच केलेले आहेत आम्ही दोघेही चांगल्या ठिकाणी जॉब करतो आणि आमचे हजबंड पण चांगल्या ठिकाणी जॉब करतात म्हणजे आम्हाला चांगलं घर वगैरे त्यांनी बघून दिलं त्याचबरोबर माझा एक भाऊ शेती करतो त्याच्यासाठी JCB असो ट्रॅक्टर असो ते माझ्या वडिलांनी शेतीवरच घेतलंय म्हणजे त्यांचे सगळे कष्ट जे आहेत ते आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहेत आणि आम्ही सगळे भावंड त्यांच्यामुळे चांगलं आयुष्य जगतोय गाईज ऑलमोस्ट यांचं जेवण झालं यांनी आम्हाला सगळं छानपैकी वाढलं आम्ही सगळे जेवण केलं पण हेच बाकी होते यांचं ऑलमोस्ट जेवण झालंय ही सर्वात मोठी माझी चुलती आहे तिला आम्ही काकू म्हणतो ती प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून असते आणि तिला खूप घाई असते प्रत्येक कार्यक्रमाची ही तर माहीतच आहे तुम्ही हिला बघता बरोबर बघ काजल आहे ती अशी काय म्हटला काय म्हणला परत बोल 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 हा माझा भाऊ आहे आणि याचा मुलगा शार्दूल याला तर तुम्ही सगळेच ओळखतात त्याच्यानंतर ह्या माझ्या वहिनी आहे त्याच्यानंतर ह्या माझ्या मामी आहेत आणि ही माझी आई बोल काकू तू काय म्हणत होती बोल ना अगं मी म्हणते लीक जावायला दोंडा केला हा बरं झालं मग किती वर्षांनी येतो धोंडा 3 वर्ष नाही तू काय करतात धोंड्याला तुम्ही मटण का नाही केलं पोळ्याच का करतात दोंड्यामध्ये आधी रात्र काय मटण करायचं पोळ्याच करतात ना धोंडा का बरं करतात सांग ना एक जावायला दोंडा केलं चांगलं असतं वस्त्रदान दिलं हा 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 अजून अरे बोलत म्हणलं का कन्फ्युजन बोला ना वहिनी मग सर्वांची जेवणं खावणं वगैरे झाले गप्पा टप्पा वगैरे सगळं झाल्यानंतर आता आम्हाला निघायचं होतं पण आता सगळं ते वस्त्रदान वगैरे किंवा जे लेक जावायला दान वगैरे करायचं असं धोंड्याच्या महिन्यामध्ये आता तो कार्यक्रम करायचा होता आता बाबांचे फोन द्यायचे बाबा आलेच नाही पण द्यायचे की नाही लांब बसले तुम्ही इकडे या ना.
म्हणजे फोटो सोडायचे नवीन द्या. मग आता जवळजवळ 3-3:30 वाजलेले होते. सगळेच कार्यक्रम आवरलेले होते. फक्त ओटी भरायचा कार्यक्रम बाकी होता. आता ही माझी बहीण माझ्या आईची आणि काजलची ओटी भरते. त्याच्यानंतर मग मी भरते. मग माझी बहीण निघते. तिला पुण्याला जायचं असतं म्हणून ती लगेच निघते. त्याच्यानंतर मग आम्हीही लगेच निघतो आमच्या घरी जायला. थोडं मागं पुढं सरकून बस. खाली घ्यायची. सर का ताई? बाय शार्दूल. बाय कर ना. दाखव, बाय कर ना तू. काय बाय. त्याला गीत दिली बाय कर त्याला त्या बाळाला बाय कर. कर ना बाय. धोंडा खाऊन माणसं डायरेक्टली झोपलेत. अशा प्रकारे आमचा धोंडा झाला आणि आता आम्ही चाललेलो आहे आमच्या घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत